अ, माझं नाव विद्या युवराज तेली आहे. मी कोल्हापूरमध्ये राहते. ॲक्चुअली माझं तेव्हा चांगलंच आमचं पडलं. ऑफिस आहे टॅक्स कन्सल्टंटचं. हं. पण मी रेकी शिकायला सुरू केल्यानंतर ऑफिस दोन्ही वेळेमध्ये जमत नव्हतं म्हणून मी बंद केलं. कारण मला खूप आवड निर्माण झालेली. सर शिकवतात पण खूप छान इंटरेस्ट घेऊन मी शिकत पण होते. आणि एवढे अनुभव, एवढे एक्सपिरियन्स आहेत, फील केलेले आहेत. पण एक खूप मजेशीर आणि म्हणजे घडणारच नाही असं वाटत होतं. खूप म्हणजे जी गोष्ट पॉसिबलच नव्हती, ती झालेली आहे ती सांगते मी. आम्ही वैष्णोदेवीच्या यात्रेला गेलो होतो आणि रिटर्न येताना आमचं प्लेन अ, दिल्लीमधून पुण्यापर्यंत होतं. आणि दिल्लीमध्ये आम्ही उतरलेलो आणि जेव्हा एअरपोर्टला जायचं होतं आमची प्लेनची टायमिंग ॲक्चुअली 3:30 ची होती. पण माझ्या मिस्टरांनी कशी काय ती टायमिंग बघितलेली देव जाणे. जी 5 ची टायमिंग आहे त्याने असं आम्हाला सगळ्यांना सांगितलं आणि आम्ही त्यांच्या भरवशावरती बसलो होतो. आणि एअरपोर्टला पोहोचायला आम्ही जवळ-जवळ बोर्डिंगच्या आधी 1 तास पोहोचायला हवं होतं, ते आम्ही पाऊण तास आधी गेलो. म्हणजे 15 मिनिटं आम्ही लेट होतो. आणि आम्हाला गेटवरती गेल्यानंतर तिथं सांगितलं, की तुम्हाला एंट्री मिळणारच नाही, कारण ऑलरेडी तुम्ही लेट झालात. तुमचे तिकीट वगैरे म्हणजे आमचे सगळे तिकीट गेलेच असते वाया ते. आणि ते तिथल्या ऑफिसर्सना आम्ही भेटलो, 4 जण होते ते. त्यांचे जे मेन ऑफिसर होते ते फार म्हणजे फार स्ट्रिक्टली अँड रूडली बोलत होते, की 1 तास आधी बंद होतंय, आता काही ओपन होणारच नाही म्हणून. आणि काय एकदम माझ्या डोक्यामध्ये आलं, की आपण चकोरे सिम्बॉल यांच्यावरती ड्रॉ करूया. मी चौघांवरती पटपट चोकोरे सिम्बॉल ड्रॉ केला आणि रेकीला कॉल केला. 1-2 मिनिटामध्येच हा सगळा कार्यक्रम झालेला माझ्या समोरच. ते ऑफिसर्स आम्हाला नाही म्हणत होते आणि आम्ही सगळेजण मिळून माझे दोन्ही मुलं आणि माझे मिस्टर त्यांना रिक्वेस्ट करत होते. मी पण रिक्वेस्ट केली, त्यांना पण ते ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हते. आणि मी एवढंच म्हणाले, की "आता रेके माते आता बघ तू काय होणार आहे. आम्हाला तरी जायचंय आणि चोकोरे सिम्बॉल ॲक्टिव्हेट होऊ दे आणि ह्या सगळ्यांचं मन परिवर्तन होऊ दे आणि आम्हाला फ्लाइट आमची मिस नको व्हायला." असं एवढंच मी म्हणत होते. तेवढ्यात त्या मेन ऑफिसर्सना काय वाटलं देव जाणे. ते जात म्हणजे मला फक्त असं बघितलं त्याने आणि जरासं पुढे गेल्याने त्यांच्या तिन्ही ऑफिसर्सना सांगितलं, "ठीक आहे, यांना एक एक यांच्याबरोबर एकाला पाठवा आणि डायरेक्ट त्यांना तिथे प्लेनमध्ये बसण्यासाठी व्यवस्था करून द्या" म्हणून. आणि इतक्या फास्ट त्या दुसऱ्या ऑफिसरने आम्हाला घेऊन गेले तिथून. आमचं चेकअप झालं, बोर्डिंग झालं. आमचं साहित्य सगळं ठेवून घेतलं. लगेज वगैरे तिथं जमा करून घेतलं. एवढी सगळी प्रोसिजर करून त्याने आम्हाला तिथं व्यवस्थित प्लेनमध्ये नेऊन बसवलं. म्हणजे कारण ह्याच्या आधी पण आमचं प्लेन मिस झालेलं होतं एकदा. तेव्हा आम्ही 2 तास आधी बोर्डिंगच्या तिथे होतो, पण तरी आम्हाला त्याने अलाऊ केलं नव्हतं. पण हे फक्त रेकीमुळे घडलं असं आम्ही आम्ही सगळ्यांनी ते अनुभवलं होतं त्या दिवशी. आणि मुलं आणि मिस्टरांनी माझ्याकडे बघितलं होतं, की मी काहीतरी पुटपुटायला लागले. ते म्हणाले, "मम्मानं तिचं सुरू केलंय काहीतरी." आणि खरोखर आम्हाला म्हणजे येईपर्यंत असं वाटत होतं, की हे फक्त ह्याच्यामुळेच पॉसिबल झालेलं आहे. आम्ही सगळ्यांना आल्यानंतर खूप सगळ्यांना सांगितला हा अनुभव आमचा. हा म्हणजे न विसरता येण्यासारखा अनुभव आहे तो. आणि विजय सर तर त्यांच्याबद्दल काही सांगायलाच नको. खूप छान शिकवतात आणि इतकी मेहनत घेऊन शिकवतात. खूप वेळ शिकवतात ते. खूप वेळ खर्च करतात ते. रागवतात, गोड बोलतात, सगळ्या बाजूंनी शिकवतात. पण खूप छान एक्सपिरियन्स आहे त्यांच्याबरोबर शिकण्याचा. खूप छान वाटते मला शिकायला. थँक यू सर. अ, नमस्कार. मी राजश्री पाटील बोलते. मी विजय सरांकडे रेकी शिकत आहे आणि आता पुढे आकाशी रेकॉर्ड पण घेतलेला आहे. रेकीच्या संदर्भात बोलायचं म्हटलं तर माझ्या घरामध्ये माझी भाची आहे. ती अजिबात अभ्यास करायला मागत नाही. तर मी तिच्यावरती ना, मी चकोरे आणि बरेच सिम्बॉलचा प्रयोग केला. एकदा दोनदा मी खूप प्रयत्न केला तिच्यावरती, पण ना तिसऱ्यांदा मला ना यश आलं. ती उठली, पटकन उठली आणि जाऊन पुस्तक घेतली आणि अभ्यासाला बसायला सुरुवात केला. तसंच दुसरी पण गोष्ट मी तुम्हाला अजून एक सांगते. माझा भाऊ आजारी होता. त्याला खूप ताप येत होता. म्हणजे सरांशी बोलले. सर मला बोलले, की "तुम्ही त्याच्यावरती चिप बॉल फेका." आणि तो ना उठून बसत नव्हता. तर मी त्याच्यावरती चिप बॉल फेकला आणि तो काय माहीत नाही. मी 2दा प्रयत्न केला चिप बॉल फेकण्याचा.
आणि त्याच्या मी तिथून मी दुसऱ्या खोलीत होते आणि तो त्या बेडरूम मध्ये बसलेला होता. तो काय ताटकन उठला आणि बसून राहिला आणि मला हाक मारायला लागला. मला पायाला पाणी दे वगैरे. असे हे मी रेखीचे अनुभव घेतलेले आहे. आणि माझ्या बाबतीत मी सांगायचं म्हटलं ना, मी रेखी स्वतःवरती जेव्हा मी घेते ना, माझं मी खूप शांत झाले. नाही ते माझी खूप चिडचिड व्हायची. इतकी चिडचिड व्हायची ना, मला असं वाटायचं की माझं कोण ऐकतच नाही. पण जसं मी सरांकडे रेखी शिकायला गेली ना, तसं मी खूप शांत झाले. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला सकाळी उठायला खूप कंटाळा, पण मी रेखीला सांगते की मला बरोबर 4ला आमचं कुंडलिनी योग चालू होता. तर मला 4ला उठायचं होतं, 4:15ला, कारण आमचे सर बोलायचे 5ला क्लास चालू होणार आहे. तर मी काय करायची, रेखी मला सांगून ठेवायची बरोबर तुम्हाला ना 4:15ला जाग. आणि ती खरोखर ती मला 4:15ला जाग आणायची म्हणजे आणायची. मी फक्त 4 तासच झोपायची तेव्हा. असं असे मला बरेच अनुभव आलेले आहेत. आणि सर सर खूप छान शिकवतात. माझं तर म्हणणं आहे की सरांकडे सगळेच कोर्स आपण शिकायला पाहिजे आणि अनुभव घ्यायला पाहिजे. आणि त्यांची पद्धत आहे ना, शिकवण्याची पद्धत खूप वेगळी आहे आणि मला ते खूप आवडलेलं आहे. सर झालं. हरिओम सगळ्यांना. मी अर्चना वागचौडे बोलते पुण्यामधून. मी विजय सरांकडे रेखीचा क्लास सप्टेंबरमध्ये लावलाय. तेव्हापासून 1st to 4th लेवल शिकते. कुंडलिनीचा पण क्लास सरांकडे केला. आता आकाशिक रेकॉर्डचं पण जॉईन केलं आहे. सरांची शिकवण्याची पद्धत खूप छान आहे. त्याच्यामुळे मला खूप फिजिकल, पर्सनल, मेंटली लेवलवर, फिनान्शियली खूप छान अनुभव आले. ते थोडक्यात मी सांगते. मी वैयक्तिक सांगायचं झालं तर मी 16 ते 17 तास वर्किंग असल्यामुळे हा क्लास मला 4 महिने करता येईल का नाही मला गॅरंटी नव्हते. रोजचा 1 तास कसा मॅनेज करायचा, 2-3 दिवस त्रास झाला. पण आता तो वेळ ऑटोमॅटिक मला मिळतो आणि फ्री क्लास त्या वेळेत मी फ्री होते. क्लासला मला बसता येतं, प्रॅक्टिस करायला पण मला भरपूर वेळ मिळतो. हा बदल झाला. फिजिकली मला जास्त मेजर इश्यू नव्हता, पण जॉईंट्स पेन वगैरे छोटी मोठी दुखणीत ना ती आता उद्भवलीच नाहीत मला सप्टेंबर महिन्यापासून. आणि मेंटली लेवलला म्हणायचं झालं तर मी खूप निगेटिव्ह ओव्हर थिंकिंग करायचे. एखादी गोष्ट घडायच्या आधीच तिच्याबद्दल मी विचार करायचे, असंच होईल तसंच होईल, आणि सगळं निगेटिव्ह विचार करायचे. खूप ओव्हर थिंकिंगनी खूप त्रास व्हायचा, स्ट्रेसमध्ये असायचे. पण आता ते टोटली बंद झालंय. म्हणजे एकदम फक्त पॉझिटिव्ह आणि पॉझिटिव्ह. एखादा विचार यायच्या आधीच ती गोष्ट माझ्याशी घडलेली असते. ऑफिसच्या कामात तर मला पूर्ण 1001% ह्या गोष्टीचा उपयोग होतो. इतकं काम सोपं झालंय माझं. खूप म्हणजे खूप सोपं झालंय. आणि फिनान्शियल लेवलला म्हणायचं झालं तर मी कोरोनापासून जिथं काम करत होते, कोरोनामुळे माझा 2 वर्ष पगारच झाला नव्हता. तरी मी तिथे काम करत होते. तो पगार आलाच नव्हता, पण कामाची गरज असल्यामुळे मी करत होते. तर तो आता सप्टेंबर पासून यायला लागला. मी जेव्हा विश बॉक्स बनवलं तर त्याचा इफेक्ट तिथे झाला. विश बॉक्सचा उपयोग माझ्या मुलासाठी पण झाला. त्याला पहिलीलाच येतो, चांगले मार्क पडू देत असं विचार करायचे. विश बॉक्समध्ये पण तीच विश लिहिली, रोज हील करत होते. तर त्याला आता 3rd रँक भेटली. आम्हाला वाटलं पण नव्हतं की भेटेल म्हणून. आणि अजून एक्सपिरियन्स असा की माझी बहीण साताऱ्यावरून येत होती. दिवाळीमध्ये खूप एसटीला गर्दी वगैरे असायची. मग तिने 1.5 तास थांबली ती बस स्टॉपला. तिला एसटी भेटत नव्हती. तिने सांगितलं आम्ही 1.5 तास थांबलो, आता गाडी नाही आली तर आम्ही रिटर्न साताऱ्याला जाणार. मी म्हंटल आता जी गाडी ना तुला त्याच्यात जागा भेटेल आणि बसायला पण भेटेल जागा. पुढच्या 5 मिनिटात तिचा फोन आला मला की जागा भेटली. म्हणजे सरांनी जे सिम्बॉल शिकवले होते ते इतके पॉवरफुली वर्क करतात. म्हणजे मी प्रत्येक ठिकाणी ते युज केले आणि मला खूप रिझल्ट भेटत गेले त्याचे. छोट्या छोट्या ठिकाणी, ट्रॅफिकमध्ये, सिग्नल सुटण्यासाठी, पार्किंगला गाडी भेटण्यासाठी, कुठंही जाईल तिथं मी सहज इमॅजिननीच ते इतकं सोप्या पद्धतीने होतात ते काम. खूप भारी होतंय. शाळेच्या ठिकाणी तर मला त्याचा खूप वापर होते. मुलाला अभ्यास करण्यासाठी शाळेत जाताना मी त्याला डेली प्रोटेक्शन देते की वाईट गोष्टींपासून संरक्षण होऊ दे, अभ्यास चांगला करू दे, जो अभ्यास करतोय तो लक्षात राहू दे, आणि मला रिझल्ट भेटतोय त्याचा. तर खूप छान होतंय. आणि सरांची शिकवण्याची पद्धत खूप छान आहे. म्हणजे फॅमिली मेंबर सारखं सर ट्रीट करतात. म्हणजे पर्सनली लक्ष देऊन सर शिकवतात. जसं किवीचं फळ खाल्लं की पेशंटला जीवन मिळतं. डॉक्टर सांगतात किवीचं फळ डेंग्यूसाठी, मलेरियासाठी किंवा पेशी वाढण्यासाठी महत्वाचं आहे. सर पण त्याचप्रमाणे दिसायला साधे आणि एकदम इफेक्टिव्ह आहेत सर. म्हणजे ते बोलतात, ओरडतात, पण त्याच्याने इफेक्ट होतो आपल्याला आणि खूप चांगले परिणाम घडतात. सरांमुळे म्हणजे माझे खूप प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेत. म्हणजे मी खूप 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 जास्त पॉझिटिव्ह झाले. सगळ्यांनी हा क्लास करा, खूप छान रिझल्ट भेटतील एवढंच सांगेल मी. थँक्यू सर. हरिओम.
नमस्कार, मी प्रतिमा काशीद पुण्यावरून बोलते. सरांकडे रेकीचं 1 ते 4 लेव्हल करते मी. कुंडलिनीचं पण केलंय. पण त्यांचा इतका चांगला मला अनुभव आला. प्रत्येक ह्याला होईल की नाही, होईल की नाही काम असं जे होत होतं माझं. तर ते सिम्बॉल वगैरे ड्रॉ केले, रेकी देते स्वतःला. तेव्हापासून मनात खूप परिवर्तन झाले आणि देवाचं जे करत होते, म्हणजे श्रद्धेनेच करत होते, पण एकनिष्ठता जे म्हणतात किंवा आपलं एकचित्ताने जे व्हायला पाहिजे अध्यात्म, तर ते व्हायला मदत झाली. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझे एक नात्यातले आहेत, तर त्यांना मी सांगितलं की रेकी मी शिकते म्हणून. तर ती म्हटली, "काकू माझं क्रिकेट माझ्या कंपनीकडनं क्रिकेट टीम खेळणार आहे. तर तुम्ही रेकी द्या की" म्हटली माझ्या टीमला. तर देते म्हटली. मग तिने सगळे फोटो ते हे करून पाठवले, कॉम्बो पॅक करून त्याचे. तर दिला तर त्या म्हणाल्या, की "काकू खूप थँक यू. माझं फायनलला गेले आमचे क्रिकेट टीम." म्हणजे इतका छान अनुभव आला तिला सुद्धा आणि मला पर्सनली एक मानसिक वगैरे तर खूप छान अनुभव आला सरांचा. आणि सर अतिशय छान क्लास घेतात. रागवतात पण तेवढे, शिकवतात पण तेवढेच चांगले. आपण म्हटलं, "हो, होईल का नाही हो सर हे असं माझं?" तर मग, "होईल हो, तुम्ही काय नाही म्हणता, निगेटिव्ह विचार करता, होईल असं म्हणा म्हणजे होईल." तर एवढंच म्हणजे सांगायचंय मला. खूप छान शिकवतात अंबज्ञ. हरिओम, मी पल्लवी गवंडे मुंबईवरून बोलते. मी श्रावण पासून विजय सरांकडे रेकीचा क्लास जॉईन केलाय. सगळ्यात पहिला अनुभव म्हणजे माझा रेखी मधला. जेव्हा सरांनी दीक्षा दिली त्यावेळेला माझ्या शरीरातले जे काही पेन्स होते ते निघाले. मेन तर मी 9वी असताना माझं ऍक्सिडेंट झालेलं. माझ्या पाठीला मार लागला होता आणि गुडघ्याला मार लागला होता. तो पूर्णपणे त्यात निघून गेला. मी एवढे डॉक्टर केले, औषधं चालू होती, बाकी मसाज चालू होते, पण त्याचा काहीच असर होत नव्हता. पण ज्या वेळेला सरांनी जी दीक्षा दिली त्यातून जो मला आराम भेटला आणि शरीरातली सगळी निगेटिव्हिटी माझी निघून गेली. हा एक माझा सगळ्यात पहिला अनुभव होता. त्यानंतर मी माझा फायनान्शियल ग्रोथ करत गेले रेखी मधून. माझी फील्ड आहे मसाजची, आयुर्वेदा थेरपिस्ट आहे. तर येणारा प्रत्येक क्लायंट हा आजारीच असतो मोस्टली. तर त्यावेळेला त्या प्रत्येक क्लायंट वरती मी रेखीचे जे सिम्बॉल्स आहेत सरांनी दिलेले ते यूज करते आणि त्यातून त्यांना बऱ्यापैकी आराम मिळतो आणि त्यांचा रिझल्ट असतो 1 तासानंतरचा, की खूप आराम भेटला म्हणून, की एवढ्या वेळेला करून घेतलं पण त्याचा काही असर नाही झाला. पण तुझ्याकडनं करून घेतलं पण तुझ्याकड तुझ्यामुळे आम्हाला एवढा आराम भेटलाय किंवा पायांची सूज गेलीये, पाठीचं दुखणं थांबलंय, मानेमध्ये जो त्रास होता तो कमी झाला. काही लोक रेखी मानत पण नाही. एक क्लायंट तर असा होता की त्याने सांगितलं की मी रेखी मानतच नाही परत. तर म्हटलं ठीक आहे चालेल. पण तरीही मी मनातल्या मनामध्ये रेखीला कॉल करून त्यांना सिम्बॉल देऊन मॅनिफेस्ट सगळ्या गोष्टी करत होती, प्रार्थना करत होती आणि 1-1.5 तासाच्या आत त्यांचा सुजलेला पाय पूर्णपणे नॉर्मल मध्ये आला आणि ते रेकी सिम्बॉल मुळेच झालं. सुरुवातीला रेकी शिकताना मी निष्काळजीपणा केला होता कारण माझी तब्येत तेवढी बरी नव्हती म्हणून. पण सरांचा एकदा ओरडा खाल्ला आणि त्यानंतर मग जो मी त्याच्यात पूर्ण लक्ष दिला ना तो आतापर्यंत देते. माझ्या बँकमध्ये 15-20 रुपये पण कधी उरायचे नाहीत. पण आज रेखीमुळे माझ्याकडे व्यवस्थित बँक बॅलन्स राहतो. शिवाय मी वेगवेगळ्या प्रकारचे सरांकडे कोर्सेस जॉईन केले. कुंडलिनी पण चालू केल्या. आता आकशिक पण आमचं चालू होणार आहे. ज्यांना कोणालाही चालू करायचे असतील रेखी किंवा अजून इतर काही कोर्सेस तर ते सरांकडे आमच्या शिकू शकतात. कारण सर खूप कमी ह्याच्यामध्ये तर शिकवतातच शिकवतात. पण जर ते सांगतील 2 महिन्यातच संपणार आहे, तर ते 2 महिन्यापेक्षा पण जास्त घेतात. ते आपला वेळ नाही बघत. ते आम्हाला त्यातून किती शिकता आलंय किंवा आम्ही ते कितपत शिकलोय, या सगळ्या गोष्टीकडे ते लक्ष देतात. स्वतःच्या वेळेला जास्त हे नाही करत ते, की मी फक्त 2 महिनेच सांगितले, तर 2 महिन्यामध्येच कंप्लीट का करू? असं नाही. 2 ते 4 महिने पण होतात, 6 महिने पण होतात. पण जोपर्यंत आमच्याकडून त्यांना प्रॉपर रिझल्ट येत नाही 100% तोपर्यंत ते आम्हाला शिकवायचं थांबत नाहीत. कधी-कधी तर असं होतं, की 1-2 दिवस कधी सर नसतील ऑनलाईन आमच्यासोबत, तर तो दिवस असा वाटतो ना, की तो दिवस चांगलाच नाहीये.
की एवढं आम्ही सरांना मिस करतो त्यावेळेला. कारण आम्ही एक कुटुंब झालोय आता. रेखीचा पूर्ण ग्रुप आणि सर असं वाटतं की आमचे वडील आहेत ते. त्यांना बघितल्याशिवाय किंवा त्यांच्याशी बोलल्याशिवाय पूर्ण दिवस असा चांगला जातच नाही. आता 9:30 वाजता आमचा क्लास चालू होतो, तर कधी 9:30 वाजतात आहेत. कधी बाहेर पण असू कामाच्या ह्याने, तर घरी कधी येतोय 9:30 वाजता आणि ऑनलाईन येतोय, ह्याचीच जास्त वाट बघितली जाते. असे भरपूर गोष्टी आहेत सरांकडनं शिकण्यासारखे आणि आयुष्य खूप 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 चांगलं होतं. निगेटिव्हिटी तर पूर्णपणे जातेच लाईफ मधली. मी स्वतः पॉझिटिव्ह झाली. शिवाय माझ्या समोर येणारी माणसं जर कधी काही एखादी गोष्ट निगेटिव्ह बोललेच, तर मी त्यांना ती गोष्ट ती पॉझिटिव्ह पद्धतीने कशी घेता येईल ह्याचा हे पण सांगते. इव्हन माझ्या घरातल्यांच्या बाबतीत सुद्धा मी हेच सांगते त्यांना, की हे असं झालं ना म्हणून ह्याचा असा विचार करायचा, की तुम्ही निगेटिव्ह विचार नका करू. माझ्या आईचा हात जळला दसऱ्याला. तेव्हा सुद्धा मी आमच्या ग्रुपमध्ये टाकलं, की आईच्या हाताला रेखी द्या. तर त्या सर्वांनी माझ्या आईच्या हाताला रेखी दिली. आईचा हातच 70% बरा झालाय. कारण तो जास्त जळला होता त्याच्यामुळे अजूनपर्यंत प्रॉपर बरा नाही झालाय, पण 70% बरा झालाय. पण आईकडनं पण हेच रिझल्ट आले, की तू आल्यापासनं, तू हे शिकतेस तेव्हापासनं भले तू मुंबईमध्ये आहेस आणि आम्ही गावात आहोत, पण तुझ्या अध्यात्मातून, तुझ्या प्रार्थनेतून आमच्या घरातली परिस्थिती खूप छान पद्धतीने चालली आहे. घरामध्ये कोणत्याही प्रकारचे क्लेश होत नाहीत. सगळं काही फायनान्शियल गोष्टी मॅनेज होतात. भावाची मुलं छान पद्धतीने शिकतात. बहिणीच्या मुलाचा रिझल्ट खूप छान पद्धतीने आला. हे सगळे अनुभव रेकी सिम्बॉल मधून, मेडिटेशन मधून आणि आमच्या विजय सरांची मेहनत या सगळ्यातून आहे. तर मी सगळ्यांचे आभारी आहे आणि सरांचे पण खूप खूप आभारी आहे. अभज्ञ सर. नमस्ते, मी पल्लवी नेरे चंद्रपूरवरून बोलते. मला रेकीचा क्लास सुरू करून जवळपास 2-3 महिने झाले. पण मला असं वाटतंय की याच्या आधी पण मी रेकीचा क्लास घेतला होता. त्यामध्ये मला काहीही येत नव्हतं. विजय सरांचा जेव्हापासून मी क्लास घेतला तेव्हापासून मला खऱ्या अर्थाने म्हणजे असं काहीतरी शिकले मी आणि काहीतरी त्यापासून मला फायदा होतोय असं म्हणजे वाटतंय. मी तुम्हाला हे शेअर करते की ज्याला कोणाला पण हा क्लास करायचा असेल त्यांनी नक्कीच विजय सरांकडे करा. कारण मला इतके अनुभव आले ना यातून. मी बरेचदा बोलू शकते, घरात काही प्रॉब्लेम्स असतात त्यामुळे मी माईक ऑन नाही करत. पण सांगावसं खूप वाटतं, पण सांगितलं जात नाही. तरी मी आज मुद्दामून सांगते की सुरुवातीला आपल्याला सिम्बॉल ड्रॉ करावे लागत होते किंवा हात वर करून रेकीला कॉल करावा लागत होता. आजकाल तर असं होतं की इन सिच्युएशन जर आपण गाडीवर असू किंवा अजून कुठल्याही परिस्थितीत असू तेव्हा असं कॉल करणं पॉसिबल होत नाही किंवा सिम्बॉल ड्रॉ करणं सुद्धा होत नाही. आज इतकी म्हणजे पॉवर वाढलेली आहे सरांच्या खरं खास मेहनतमुळे म्हणा किंवा जे सर दीक्षा देतात किंवा शक्तिपात देतात त्यामुळे म्हणा इतकी ऊर्जा आणि इतकी पॉवर माझ्या बॉडीमध्ये तरी मला खूप जाणवते की बिना ड्रॉ करताच फक्त नाव जरी घेतलं सिम्बॉल्सचं तरी पण त्या ज्या गोष्टी आपल्याला हव्या आहेत त्या बरोबर ऑटोमॅटिक होतात. आणि मला स्वतःला पर्सनली असा अनुभव आहे की 2 महिन्यात म्हणजे जवळपास 2 महिन्यामध्ये माझ्या घरामध्ये ज्यांना पण कुठलेही प्रॉब्लेम्स झाले तब्येतीचे ते मी स्वतः सॉल्व्ह केलेले आहे. म्हणजे इतकं म्हणजे खूप सुंदर असे अनुभव आहेत आणि ते मला आज शेअर करायचे होते त्यामुळे मी आज बोलले. पण अजून भरपूर काही अशा गोष्टी आहेत की ज्या मी सांगू शकेल की नाही आता माहिती नाही. कारण वेळेवर ते आठवत पण नाही. कदाचित मी लिहून ठेवल्या असत्या तर आज सांगता आल्या असत्या. पण मला तरी असं वाटतं की सगळ्यांनी ज्यांना असं म्हणजे खूप आवश्यक आहे, ज्या गोष्टी त्यांना करायच्या आहे किंवा मिळाल्या पाहिजे असं वाटतं किंवा तब्येतीचे कुठलेही प्रॉब्लेम असो, ते सगळे सोडवण्यासाठी नक्की सरांकडे क्लास. थँक यू. नमस्कार, हरिओम. मी भारती विनायक सहस्रबुद्धे, कल्याणला राहते. मी सरांकडे रेकी, कुंडलिनी योग आणि आता आकाश रेकॉर्ड हे तिन्ही कोर्स छान केले आहेत, करतेय. रेकी अजून चालू आहे आमची. सरांची शिकवण्याची पद्धत एवढी छान आहे, नोट्स देण्याची
पद्धत छान आहे. अगदी मस्त समजावून सांगतात. सगळे सिम्बॉल आमच्याकडनं पाठांतर करूनच घेतलेत. अशी ही रेकी कुठेच आजपर्यंत शिकायला मिळाली नाही. सरांकडे खूप छान, मस्त आणि चांगलं सर शिकवतात. त्यांच्याकडे भरपूर कोर्स आहेत आणि त्याचे अनुभव पण भरपूर छान येतात. आर्थिक परिस्थिती खूप छान होते आपली. शारीरिक परिस्थिती चांगली होते. शरीरातले रोग काही असतील ते निघून जातात. माझा एक महत्वाचा अनुभव म्हणजे माझे मिस्टर पडलेले होते. त्यांना फ्रॅक्चर झालेला. तर सरांनी जी सिम्बॉल शिकून जी रेकी आम्हाला शिकवली, त्यांनी मी त्यांना हिलिंग केलं. डॉक्टरनी सांगितलेलं ऑपरेशन करायला लागेल, पण आज त्यांचं हाड जुळलेलं आहे. एक्स-रे काढला. एवढं छान मला खूप बरं वाटलं. आज रेकीनी त्यांचा पाय बरा केला. ऑपरेशनचा खर्च वाचला माझा. त्यामुळे मला एवढं खूप छान वाटतंय. मी खूप टेन्शनमध्ये होते, की आता ऑपरेशन म्हटलं की सगळ्या बाजूनीच आपल्याला हे करायला लागतं. त्यामुळे मी सरांना खूप खूप मानते. सरांची शिकवण्याची पद्धत चांगली आहे. ते खूप छान शिकवतात आणि त्यांचा क्लास जरूर करा. कुठेही तुम्हाला हे असं शिकायला मिळणार नाही. सरांची शिकवण्याची पद्धत खूप छान आहे. तुमची आर्थिक परिस्थिती एवढी मजबूत होते. मला तर खूप छान-छान अनुभव आलेत. माझ्या अडचणी बऱ्याच होत्या माझ्या आयुष्यात. पण ते आता हळू सिम्बॉल शिकून ते मी वापरून मला खूप छान प्रगती झालेली आहे आणि अशीच प्रगती खूप होणार आहे, हे आता मला खूप वाटायला लागलंय मनापासून. माझी शारीरिक पण अवस्था खूप बेकार होती. पण ती हळू खूप सुधारली आणि मी आता एकदम मस्त टॉपला जायचाच विचार करतेय. सगळं सरांमुळे होतंय. सरांचे खूप आभार आहेत आणि आदिमातेची शक्ती, ते जे आपल्याला दीक्षा देतात, ती एवढी छान देतात, की आपल्या शरीरात ती येते आणि आपले जे काही रोग वगैरे असतील ते सगळे निघून जातात. दीक्षा देतात, खूप छान देतात, शांतपणाने हे करतात. जेव्हा आपली चूक असते तेव्हा ते बोलतात आणि ते बोलायलाच पाहिजे. त्याशिवाय आपण सुधारणार नाही. ही त्यांची खूप म्हणजे वाखाणण्यासारखी गोष्ट आहे आणि ते खरंच छान आहेत. शिकवण्याची पद्धत चांगली आहे. तुम्ही जेवढे त्यांचे कोर्स असतील ते नक्की करा. तुम्हाला छान अनुभव येईल. तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल, आरोग्य सुधारेल आणि तुम्ही एकदम मस्त व्हाल. तुमचं घर चांगलं होईल, घरातली माणसं चांगली होतील, तुमचा शांतपणा सगळं तुम्हाला प्राप्त होईल. त्या ह्याने तुम्ही विचार करा. खूप छान कोर्स आहेत. खूप त्यांचे छान कोर्स आहेत, ते करा. अ, धन्यवाद सर. माझं नाव नूतन नरे. माझं नाव नूतन नरे. मी राहणारे ठाण्याला. मी वास्तू कन्सल्टंट आहे. मी न्यूमरोलॉजिस्ट आहे. मी टॅरो कार्ड रीडर आहे. मी रेखी पण ह्याच्या अगोदर मॅडमकडे एका केलेलं. पण त्याच्यानंतर करोना सुरू झाला त्यामुळे मला थर्ड लेवल करता नाही आली. मी सरांकडे फर्स्ट, सेकंड आणि थर्ड तिन्ही लेवल केल्या. पण सरांचं आणि मॅडम मध्ये म्हणजे दॅट मॅडम इज ऑल्सो व्हेरी गुड, नॉट बॅड. मी कुठल्या शिक्षकाला नाही बोलत आहे, पण मे बी त्यावेळेला माझी शिकण्याची टेंडन्सी नसेल, हे नसेल, मेंटॅलिटी नसेल. पण सरांचं शिकवणं छान आहे. त्यांचे सिम्बॉल्स पण थोडे वेगळे आहेत आणि ते वर्क करतात. कारण मी खूप वेळा त्या गोष्टीचा अनुभव घेतला. म्हणजे माझं बुटीक आहे स्पेशली, तर मी त्या गोष्टीसाठी पण वापरते कटिंगच्या वेळेला. मी सुरुवातच माझी चोकोरीपासून सुरुवात करते सकाळी. म्हणजे मी सकाळी जर किचनमध्ये असेल तरी मी चोकोरीवरून माझं सुरुवात करते. आणि काही गोष्टी जर मला करायची, मला बाहेर रिक्षा नसेल भेटत तरी मी रिक्षासाठी पण ऍटलीस्ट चोकोरी लावते. की चोकोरी केल्यामुळे मला त्याचा पण फायदा होतो. आणि मला असं वाटतं की मला चोकोरीच्या मला खूप फायदा झाला आतापर्यंत प्रत्येक वेळेला. इव्हन सरांचं मध्ये एक फायर सर्पंटचा पण एक सिम्बॉल खूप छान आहे. की माझं बॅकचा मला खूप इश्यू असायचा की मला बॅकमध्ये असं माझी मान नुसती अशी दुखत राहायची. मी सारखी अशी करत राहायची मध्ये मध्ये. पण माझी मान पण खूप दुखायची थांबली. पण बॅकचा इश्यू पण माझा खूप कमी झाला आणि मी रोज ते रेग्युलर करते माझे सगळे चक्रा मेडिटेशन. असं नाही की नाही, मी झोपताना मला किती रात्री लेट होते, 12:30-1 वाजता तरी पण मी मेडिटेशन केल्याशिवाय, माझं चक्रा हिलिंग केल्याशिवाय मी झोपतच नाही. आणि सरांचं शिकवणं खूप छान आहे. सगळ्या गोष्टी खूप छान आहेत. म्हणजे आणि त्यांची जे ते शक्तिपात देतात या त्यांचं ॲटिट्यूड जे आहे, मे बी समथिंग द डिफरंट थिंग इज देअर. समथिंग ते काहीतरी करत असतील, पण त्याच्यामुळे आपल्याला एक वेगळीच विल पॉवर येते. जी आपल्यामध्ये ऑलरेडी सगळ्यांमध्ये असते, पण कोणीतरी पुश करणं आपल्यासाठी खूप गरजेचं असतं आयुष्यामध्ये. आणि ते पुश करणारे आपल्याला सर भेटेल असं मला वाटतं. सो थँक्यू विजय पवार सर. थँक्यू फॉर एव्हरीथिंग. नमस्कार, श्रीराम अंबनी. माझं नाव चंदन शेटे. मी बदलापूरला राहतो. माझं रेकीमध्ये यायचं तसं काही प्रयोजन नव्हतं. पण एक 7-8 महिन्यापूर्वी
माझी मिसेस थोडी आजारी होती, मानसिक, शारीरिक रूपाने. तर मी त्यासाठी एक स्वयंपूर्ण उपचार म्हणून एक केंद्र आहे. तिथे ट्राय केलेलं, की बिना औषध, विना द हो, टच, स्पर्श करता हे लोकं ट्रीटमेंट करतात. तर तिथे मी माझ्या मिसेसला ट्रीटमेंट दिली. तर ते दिवसातून 4-5 वेळा मला फोन करायला लावायचे आणि सांगायचे, "तुम्ही ध्यानस्थ बसा." असं 5-6 महिने चाललं. तर मी त्याचा शोध घ्यायला चालू केलं, की हे नेमकं काय करतात? तर नंतर शोध घेता-घेता मला समजलं, की हे लोकं रेकीचा वापर करून पेशंटला नीट करतात. तर मी त्याचा शोध घेत राहिलो, की हे कसं करतात, काय करतात? तर शोध घेता-घेता मला विजय सरांचं असंच Instagram, Facebookवर सॉरी YouTubeवर अशी एक लिंक मिळाली. तर मी बघितली. तर त्यात बघितलं हां, सरांचे जे म्हणजे स्टुडंट होते. स्टुडंटनी जे सांगितलं, की असं-असं आम्हाला शिकवलं. मला पहिले विश्वास नाही वाटला, की बघितलं हा एकदम साधा माणूस दिसतोय आणि हा कसं हे आपल्याला शिकवणार? पण जेव्हा त्या साध्या माणसाकडे मी क्लास लावला, तेव्हा मला ॲक्चुअल समजलं, की हा साधा माणूस नसून याची म्हणजे मूर्ती लहान पण कीर्ती खूप महान. तर असं बघता-बघता अ, त्याच्यातून मला नवीन-नवीन शिकायला मिळालं. तर मी रेकी शिकलो. त्या रेकी शिकल्यामुळे माझ्या पत्नीला मी नीट करू शकलो आणि माझ्या हातामध्ये पण आता एक वेगळीच पॉवर आल्यासारखं झालं. म्हणजे पहिले मला काहीच वाटत नव्हतं, की काय नथिंग. पण जेव्हा मी बघितलं, की हातामध्ये माझ्या म्हणजे एनर्जी सारखं आलं. कधी पण मी रेकी ऊर्जेला कॉल केला ना, तर हातामध्ये एक एनर्जी येते. त्या एनर्जीने मी काहीही करू शकतो. आणि पहिले मी खूप निगेटिव्ह असायचो. निगेटिव्ह म्हणजे कोणी काय बोललं ना, मला त्याचाच विचार यायचा. हे नाहीच होऊ शकत, नाहीच होऊ शकत. तर पण हे रेकी केल्यामुळे ना, एक पॉझिटिव्हिटी माझ्यात आली आणि त्यात पण हे कुंडलिनीचा कोर्स केला. त्या कुंडलिनीच्या कोर्समध्ये पण कुठल्याही गोष्टीबद्दल पॉझिटिव्ह कसं राहायचं, हे मला समजलं. आणि रेकीमुळे रेकीमध्ये जे चौकोरी सिम्बॉल आहे, त्याच्यामध्ये आपण स्वतःला प्रोटेक्शन देऊ शकतो. सकाळी बाहेर निघताना मी ते प्रोटेक्शन स्वतःला देऊन मग बाहेर निघतो. त्याच्याने मी स्वतःलाही दुसऱ्या कुठल्याही निगेटिव्ह गोष्टीपासून प्रोटेक्ट करू शकतो. मिसेसला नीट करू शकतो. परत हे जे सिम्बॉल काही आहेत, जसे चौकोरे, सेइकी. सेइकीमध्ये आपण दुसऱ्यांचं जे मेंदू किंवा स्वभाव हे आपण चेंज करू शकतो. याबद्दल मला माहिती मिळाली. खूप माहिती मिळाली. म्हणजे विजय सरांबरोबर राहून ना, म्हणजे जे पण कोर्स असतील सरांचे, सगळे मी करणार. सगळे करून मला त्यात एवढी अ, पुढे जायचंय ना, की खूप खूप छान. मला सगळ्यांना हील करायला किंवा सर्वांना मदत करायला खूप आवडेल. त्या दृष्टीने मी हे काम करणार. धन्यवाद अंबानी. मी संध्या पाटील बार्शीवरून. हरिओम सर्वांना. रेकीबद्दल मला काहीच नॉलेज नव्हतं पहिलं. जेव्हा सरांनी पहिला शक्तिपात दिला तेव्हा असं वाटलं की काहीतरी शरीरामध्ये होतंय. हातामध्ये काहीतरी एक ऊर्जा जाणवते. तेव्हापासून तेव्हा आवड निर्माण झाली रेकीबद्दल आणि तेव्हापासून रेकीचा प्रवास सुरू झाला. सरांनी आज आज 5 महिने झालं रेकीचा कोर्स चालू आहे आमचा. 3 महिन्यात 4 महिन्यात होईल, 3 महिन्यात होईल असं बोललेले, पण आज 5 महिने झाले कोर्स चालूच आहे. यामध्ये आम्ही 4 लेव्हल शिकलो. पहिल्या स्टार्टिंगला आम्हाला सरांनी 24 अंगांचे उपचार करायला सांगितलेले. 21 दिवसाचा तो आम्हाला टास्कच दिलेला किंवा म्हणजे कंपल्सरी करायचा असं बोललेले सर. मग आम्ही ते 21 दिवस कंपल्सरी केले आणि त्यावेळेस आम्हाला खूप छान वाटत होतं. 21 दिवसामध्ये खूप फ्रेश वाटत होतं आणि छोटे-मोठे आजार जे काही दुखणी होती ते काही जाणवलेच नाहीत म्हणजे सर्दी, खोकला वगैरे. आता या 5 महिन्यात तर काहीच नाही. आणि त्यानंतर आम्हाला 7 चक्र हीलिंग करायला सांगितलेले. तेव्हा पण खूप छान वाटलेलं 7 चक्र हीलिंग करताना. आणि अन्न चार्ज कसं करायचं, पाणी चार्ज कसं करायचं. एखादा व्यक्ती आजारी असेल तेव्हा त्या व्यक्तीला पाणी चार्ज करून कसं द्यायचं आणि त्याची टेस्ट एक वेगळीच येत होती. आर्थिक पण खूप छान बदल झाले आणि आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी सरांनी एक विश बॉक्स बनवायला सांगितलेला. तो विश बॉक्स बनवून आम्ही त्याला रेकी देतो दररोज आणि सरांनी वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळे शक्तिपात देत होते. तेव्हा पण खूप छान वाटत होतं. माझा एक अनुभव म्हटलं तर माझे पाय खूप दुखायचे. आठवड्यातून 1-2 वेळेस मला मसाज करून घ्यावा लागायचा. पण या 5 महिन्यात मी एकदा पण मसाज करून घेतला नाही. खूप छान वाटतंय आणि दिवसभरात आपण प्रत्येक गोष्टीसाठी रेकीचा यूज करू शकतो. आपल्याला कुठं बाहेर वगैरे जायचं असेल, तर आपण घराला प्रोटेक्शन कसं द्यायचं किंवा गाडीत जात असेल, तर गाडीला कसं प्रोटेक्शन द्यायचं किंवा मुलांना शाळेत जाताना प्रोटेक्शन देऊन कसं पाठवायचं.
या सगळ्या गोष्टी आम्हाला सरांनी प्रॅक्टिकल करून घेतल्यामुळे खूप छान अनुभव आलेत त्याचे. थँक सर. करा की. नमस्कार सर, मी सतीश पवार बोलतोय पुण्यावरून. गेली 6 महिन्यापासून मी विजय सरांच्या त्रिविक्रम अँड योगिक आणि हिलिंग अकॅडमीमध्ये जॉईन आहे. त्याच्या अगोदर मी रेकीचे 2 क्लास पूर्ण केलेले होते. पण मला त्या रेकीच्या क्लासमध्ये काहीच समजलं नाही. त्याच्यामुळे मी YouTubeला किंवा Facebookला वगैरे चेक करत होतो. त्या पिरियडमध्ये मला विजय सरांची Facebookला हे पाहिलं मी, रेकॉर्डिंग पाहिलं व मी जॉइन झालो. जॉइन झाल्यावरती मी विश बॉक्स वगैरे तयार करून माझ्या 2-3 विश मी सक्सेस करून घेतल्या 1 महिन्यामध्येच. आणि बरेचशी आध्यात्मिक आणि आर्थिक प्रगती झालेली आहे. तर रेकीचा क्लास विजय सरांकडे सर्वांनी करावा. बऱ्याचशा गोष्टींमध्ये आपली प्रगती आर्थिक, आध्यात्मिक होत असते त्याच्यामुळे. तर त्यामुळे थँक सर. मी अलका जोशी. मी 6 महिन्यांपासून सरांकडे रेकी शिकते आणि रेकी शिकण्याचं कारण म्हणजे मला घरात थोडे प्रॉब्लेम्स होते. मी खूप ठिकाणी बघितलं असं. मग मला YouTubeवर विजय सरांचा रेकीचा मला व्हिडिओ मिळाला. मग मी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केलं की तुम्ही असं मला प्रॉब्लेम सांगून की हिलिंग द्यावं. तर सरांनी मला सुचवलं की मी हिलिंग देण्यापेक्षा तुम्हीच ते करा, म्हणजे पैशांचाही प्रॉब्लेम येणार नाही आणि तेवढ्या पैशात तुम्ही मास्टर व्हाल. मी सरांचं ऐकून ते जॉईन झाले आणि मला चांगला अनुभव येतोय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला एक महत्त्व सांगायचं की माझ्या मिस्टरांना मध्यंतरी मेजर प्रॉब्लेम झाला होता युरिनच्या जागेला. तर जखमेसारखंच होतं, म्हणजे सर्जरी सारखं. तर सरांनी मध्यंतरी ती सायकिक सर्जरीचं घेतलं सरांनी. तर त्याच्यावर सरांनी मला सांगितलं होतं की विजय सरांचं वगैरेच करा. पण मला त्यावेळेस त्यांचं करावं असं वाटलं, कारण खूप मेजर प्रॉब्लेम होता. आणि मला सांगायला आनंद वाटतोय की ती जखम त्यांची बऱ्याच म्हणजे पूर्ण बरी झाली त्यांची आता. औषध चालू होते, पण तरी त्यांना बसता सुद्धा येत नव्हतं, उठता येत नव्हतं. भयंकर प्रॉब्लेम होते. म्हणजे ऍडमिटच करावं लागलं असतं. पण निव्वळ ह्या सरांनी ते सांगितलं सर्जरीचं, ते केल्यामुळे मी 2-3दा केलं ते आणि त्यांच्यात खूप फरक पडला. आणि दुसरं म्हणजे मी माझ्या दुसरं मुलाचं आणि याचं केलं होतं मुलाकरता. तर त्याचाही स्वभाव, त्याला मी टेडी बिअरने हिलिंग केलं होतं आणि फोटोवरून. तर त्याचाही स्वभाव शांत झाला. असे मला खूप अनुभव येत आहे सरांच्या ह्याच्याने. आणि अजून माझं शिकायचं पण आहे, पण मी सगळं सरांकडूनच शिकणार आहे. सर चांगले समजावून सांगतात. त्यामुळे सगळ्यांनी सरांकडे क्लास करावा अशी मी सगळ्यांना विनंती करते. नमस्कार, मी रश्मी रत्नाकर परब, विक्रोळीवरून. मी सरांकडे, विजय सरांकडे रेकी कोर्स चालू केला ऑगस्ट पासून. तर खूप छान अनुभव रेकीमध्ये मला मिळाले. सुरुवातीला मला मानेचा त्रास होता. खूप वेळ कॉम्प्युटरवर बसून मला मानेचा, मणक्याचा, कमरेचा त्रास होता. जेव्हा सरांनी सुरुवात केली तेव्हा 24 अंगांना हील करायला सांगितले, प्रत्येकी 5 मिनिट देऊन. पण 5 मिनिट मला मिळत नव्हते, तर मी जेवढे मिनिट देता येतील तेवढे मी द्यायचे. 3 मिनिटं म्हणा, 2 मिनिटं जेव्हा पॉसिबल होतील. पण ते 21 दिवसाची होती दीक्षा, आम्हाला ते पूर्ण करायला सांगितले. जशी पूर्ण करायला सांगितले तर तसे म्हणजे पुढे कमी होऊ लागली. मी दररोज पेन किलर घ्या, तुमचं ते हळूहळू खूप प्रमाणात कमी होतं आणि तुम्हाला ते स्वतःला आतून जाणवते की आपल्याला जो त्रास होतोय तो हळूहळू तुमचा कमी होतोय आणि तुमच्यातली जी पॉवर आहे, ती पॉझिटिव्हिटी, ते ऑटोमॅटिकली तुमची वाढते. त्याच्यामुळे तुम्ही दिवसभर एनर्जी तुम्हाला त्यामुळे मिळते. तुमचा काय म्हणतात त्याला, तुमचा आत्मविश्वास वाढतो, तुमची कामातली ग्रोथ वाढते. चिडचिड खूप व्हायची माझी प्रमाणाच्या बाहेर. ती चिडचिड माझी कमी झाली
रेकी लेवल जशी जशी सरांनी आमची फर्स्ट सेकंड थर्ड लेवल आता झाली, त्या जशी पूर्ण होत गेली तशी तशी माझे त्रास होता तो पण माझा कमी झाला. आणि आता ज्या शक्तिपातमुळे सरांनी मला हे जे अनुभव दिले, माझ्या गोळ्या कमी झाल्या. जे पेन किलर घेत होती ते आता फक्त जे पायाच्या हिलिंगच्या गोळ्या त्या माझ्या फक्त चालू ठेवल्या आहेत. बाकीच्या मी पेन किलर तर मला रोज घ्यायचे, त्यामुळे मला साईड इफेक्ट खूप व्हायचे, ऍसिडिटी खूप व्हायची, ती कमी झाली आणि पॉझिटिव्हिटी वाढली. अशीच प्रत्येकाने सरांची शिकवण्याची जी पद्धत आहे तिथंच एवढी अप्रतिम आहे की तुम्ही कोणी तुम्हाला सर शिकवता शिकवता तुमचे जेवढे पण आहेत सिम्बॉल, रेकीचे सिम्बॉल ते स्वतः सर पर्सनली करून घेतात तुमच्याकडून. तुम्हाला जेवढा वेळ सर देतात तेवढं कुठेच कोणी देऊ शकत नाही. त्यासाठी सरांचे मनापासून आभार की त्यांनी आमच्याकडून तेवढे प्रत्येकांकडून तेवढे करून घेतले आणि ते आम्ही प्रत्येकाने करतोय. कदाचित आम्हीच कमी पडलो असू त्याच्यामध्ये की ते पूर्ण करण्यात. पण जे आम्ही केलं, जो आत्मविश्वास वाढला, त्यासाठी सरांचे मनापासून, आत्म्यापासून, हृदयापासून धन्यवाद. अंबज्ञ सर.